नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, नुकतीच TETची परीक्षा झाली। आता टॅट TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी ही आता परीक्षा लवकरच होते आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी मी उभा आहे। मित्रांनो, या परीक्षेमध्ये मुळात सामान्य ज्ञान या विषयाचे घटक का असतात, त्याचे सोर्स कोणते, कुठून आपल्याला ते वाचायचे, ते प्रश्न कोणते येतात, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहे। पहिल्यांदा आपण यामध्ये म्हणजे जवळपास 20 ते 25 पर्यंत प्रश्न याचे येतात। म्हणजे काही ठिकाणी 18 पण प्रश्न आलेत, काही ठिकाणी 20 आले, काही प्रश्नपत्रिकांमध्ये 25 आले। मग यामध्ये असतात कोणते घटक ते महत्त्वाचं आहे आणि ते सामान्य ज्ञान या विषयातला आपण बघू। तो म्हणजे पहिला आपण भूगोल बघू की किती प्रश्न विचारले गेलेले आहेत। भूगोल या विषयाचा विचार केला तर सर्वसाधारण 3 प्रश्न ते 4 प्रश्न 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर विज्ञान या विषयाचा विचार केला तर सर्वाधिक विज्ञानावरती भर आहे। विज्ञानाचा विचार केला तर विज्ञान चालू घडामोडीशी निगडीत सुद्धा विचारलेला आहे। ते सर्वसाधारण 9 प्रश्न विचारले। त्यानंतर इतिहास नावाचा प्रकार, इतिहासाचा विचार केला तर इतिहास सर्वसाधारण 2 ते 3 प्रश्न इतिहासाचे, काही मध्ये 2 आलेत, काही मध्ये 3 प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर नागरिक शास्त्र नावाचा घटक आहे। नागरिक शास्त्र या घटकावरती 1 ते 2 प्रश्न विचारलेत। आणि त्यानंतर अर्थशास्त्र हा घटक आहे। अर्थशास्त्रामधील प्रश्नांचा विचार केला तर चालू घडामोडीशी निगडीतच विचारलेत। तेही 2-1 प्रश्न सर्वसाधारण, काही ठिकाणी एकच विचारलाय, काही ठिकाणी 2 प्रश्न विचारलेत। त्यानंतर चालू घडामोडी नावाचा घटक जो आहे तो वरती लिहितो। चालू घडामोडी या घटकाचा विचार केला तर या घटकावरती प्रश्न संख्या 3 सर्वसाधारण विचारलेले आहेत, 3 ते 4 म्हणू। त्यानंतर पुढचा, हे सगळ्यामध्ये ज्या कॉमन गोष्टी असतात, त्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत, त्यामध्ये सामान्य ज्ञान हा घटक हा वेगळा करतोय मी। म्हणजे तो मग भूगोलातला असेल, इतिहासातला असेल, चालू घडामोडीशी निगडीत असेल, पण तो कॉमन घटक आहे, कधी जो बदलत नाही असा असणारा घटक जो आहे तो सामान्य ज्ञान। म्हणजे ताजमहाल कोणी बांधला, साधी गोष्ट इतिहासातली आहे पण ते माहित पाहिजे आपल्याला। सांची स्तूप कोठे आहे, त्यानंतर सुवर्ण मंदिर कुठे आहे, ह्या ज्या महत्वाची ठिकाणं आहेत किंवा एखाद्या वस्तूला, ठिकाणाला किंवा एखाद्या प्लेसला जी सर्वसाधारणपणे संबोधनं दिली जातात, ती संबोधनं आपल्याला माहित पाहिजेत। दुसऱ्या अजून सामान्य ज्ञानामध्ये काय येतं की एखाद्या देशाची राजधानी कोणती आहे, बदलणार नाही, ते सामान्य ज्ञान असायला पाहिजे, कारण आपण शिक्षक होणार आहे आणि जर आपल्याला शिक्षक म्हणून पात्र ठरवायचं असेल तर मात्र आपल्याला ह्या साध्या साध्या गोष्टी माहित पाहिजेत। कारण आपण एकदा का शिक्षक झालं, विद्यार्थ्यांना सांगणार काय? जगातली 7 आश्चर्य विचारले असतील तर 7 आश्चर्य आम्हाला किमान कोणत्या देशात आहेत आणि त्यांची नावं काय हे तरी माहित पाहिजेत। ते जरी साध्या गोष्टी माहित नसतील तर आपण शिक्षक कसं होणार? म्हणजे विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञान काय देणार? त्यासाठी हा सामान्य ज्ञान नावाचा घटक यामध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती सर्वसाधारण 2 प्रश्न आहेत। मग आता असं सांगू शकतो की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्याची म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे, हा न बदलणारा प्रश्न आहे, सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे, आपल्या भारतातील घटक आहे हा। म्हणजे त्याही गोष्टी सामान्य ज्ञानमध्ये येतात। मग सर्वसाधारण विचार केला तर सामान्य ज्ञानामध्ये गृहीत धरा की 25 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत
आणि तो सर्वसाधारण 18 पासून जास्त विचारले. मग तुम्ही म्हणाल आमचा विचार केला तर 200 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 200 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 किंवा 25 प्रश्न म्हणजे 10% याच्यावर एवढं लाभायची काय गरज आहे? बरोबर ना? शंका येणार आहे. पण लक्षात ठेवा हाच घटक आपल्याला आपलं सिलेक्शन ठरवणार आहे. तुम्ही रिजनिंगचे म्हणजे बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न आणि अंकगणिताचे गणितीय क्षमतेचे जवळपास 41 प्रश्न असतात. हे 120 प्रश्नांचा विचार केला किंवा काही ठिकाणी 35 आले असतील. 115 ते 20 प्रश्नांच्या मध्ये स्कोर व्हायला पाहिजे, मान्य आहे. पण 120 मार्काला आपलं सिलेक्शन होणार आहे का? नाही होणार. दुसरी गोष्ट 120 मिनिटं आहेत. 120 मिनिटात सगळी गणितं सोडवली पाहिजेत, बरोबर. पण त्याबरोबर उरलेल्या 80 प्रश्नांना पण न्याय द्यायला पाहिजे. मराठीचे प्रश्न असणार आहेत, इंग्लिशचे असणार आहेत, सामान्य ज्ञानचे असणार आहेत आणि मानसशास्त्र उपयोजित सुद्धा एखादा दुसरा प्रश्न असणार आहे. 4-2 प्रश्न असणार आहेत. मग ह्या प्रश्नांचा विचार केला तर आपण जर आता जास्त अभ्यास केला हा प्रश्न बघता क्षणी आपलं उत्तर बरोबर येणार आहे. म्हणजे 10 सेकंद म्हणजे जास्त झाली. 10 सेकंदामध्ये याचं उत्तर देऊ शकतो. मित्रांनो ह्या 20 प्रश्नांचा विचार केला, जर आता तुम्ही जास्त चांगला अभ्यास केला, या घटकावरती फोकस केला, याला वाऱ्यावर सोडलं नाही तर 20 पैकी 20 मार्क्स देतो. आणि वेळ किती खातो? प्रश्न वाचता क्षणी उत्तर येतंय, सोडवायची गरज नाही. आणि असं असताना या घटकाला आम्ही कमी प्रश्न येतात आणि वाचून होतंय या विचारानं बाजूला ठेवतो आणि आम्ही फक्त मॅथ्स रिजनिंग कडे वळतो. वळायलाच पाहिजे, त्याच्यावर फोकस द्यायला पाहिजे, त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे, याबद्दल माझं दुमत नाही. पण ते करत असताना ठराविक वेळ आपल्या अभ्यासातला या सामान्य ज्ञान मधले या विषयांवरती कमी प्रश्न असतील पण ते कमी वेळेमध्ये सुटतात. 10 सेकंदाला एक विचार केला तर 200 सेकंद लागतील 20 प्रश्नांना. 200 सेकंद म्हणजे 3 मिनिटं 20 सेकंद झाली. मी म्हणतो 25 आले, 4 मिनिटं लागतील. 4 मिनिटामध्ये 20 गुण मिळणार आहेत. हे काही कमी नाही, लक्षात ठेवा. पण ते कधी मिळणार आहेत? तुमचा अभ्यास चांगला झाला असेल, योग्य संदर्भ पुस्तकं वाचली असतील आणि योग्य मार्गदर्शन घेतलं असेल तर मात्र तुम्ही सिलेक्ट असणार आहे. ते 20 प्रश्न असतील मराठीचे सर सांगतील काय प्रश्न नाही. मराठी आणि इंग्लिश म्हणजे हे बघता क्षणी आणि कमी वेळेमध्ये लगेच सोडवू शकतो असे प्रश्न असतात. म्हणजे 10 ते 15 सेकंदामध्ये एक जर विचार केला तर कमीत कमी 4 प्रश्न तरी एका मिनिटाला सुटतात. आणि मग इथं असं नाही की रिजनिंगला जास्त मार्क आहे आणि सामान्य ज्ञानला कमी आहे, असं काहीच नाही हो. तुम्ही सरसकट जो प्रश्न सोडवला 20 आले होते, 20 बरोबर आले, 20 मार्क्स असणार आहेत. प्रश्न कुठं आहे? रिजनिंगला तुम्ही जास्त वेळ देणार आहे, ते सोडवणार आहे, वेळ देऊन सोडवल्यानंतर उत्तर येणार आहे. त्यापेक्षा आत्ता जास्त कष्ट करावे लागेल पण परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट देणारा हा घटक आहे. मात्र हे जर पैकीच्या पैकी मार्क्स आणि वाचता क्षणी आपल्याला जर येत असेल तर उपयोगाच आहे. आणि वाचता क्षणी उत्तर यायचं असेल तर आम्हाला आत्ता मात्र जास्त कष्ट करावं लागेल, या विषयांवर राबावं लागेल. ठीक आहे, बघूया. पहिला असणारा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. यामध्ये असणारा एक सध्या यावरती विचारलेला चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा, की भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कोणता आहे? हा तुम्हाला टॅटला विचारलेला प्रश्न आहे. पर्यायामध्ये दिलाय ज्ञानपीठ पुरस्कार किंवा ज्ञानपीठ पुरस्कार, दुसरा दिलाय अर्जुन पुरस्कार, तिसरा दिलाय साहित्य अकादमी पुरस्कार आणि चौथा दिलाय व्यास सन्मान पुरस्कार. अहो तुम्ही शिक्षक होणार आहे आणि साहित्यिकांना जो सर्वोच्च पुरस्कार भारताचा दिला जातोय हे शिक्षकाला माहित नसेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार आहे? अवघड होईल ना. मग हा असणारा चालू घडामोडीचा प्रश्न यामध्ये आहे, सर्वोच्च पुरस्कार भारताचा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो आणि या ज्ञानपीठ पुरस्कारापैकी मराठी माणसं किती आहेत? 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. मग ते 4 साहित्यिक कोण कोण आहेत?
पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ययातीसाठी वि.स. खांडेकर यांना. दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला विशाखा साठी वि.वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांना. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी मधल्या अष्टदर्शन साठी मिळाला विंदा करंदीकर यांना. चौथा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यातला मिळाला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी मिळाला भालचंद्र नेमाडे यांना. आणि हे महत्वाचे साहित्यिक जर आम्हाला शिक्षक लोकांना माहित नसतील तर तुम्हाला शिक्षक करावं का हो? नाही ना. म्हणजे तुम्हाला ह्या साध्या साध्या गोष्टी मराठी माणसाच्या माहित पाहिजेत, भारत देशाच्या माहित पाहिजेत आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर जागतिक लेवलला महत्त्वाच्या ज्या गोष्टी घडतात ना त्या माहित पाहिजेत. कारण तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. सखोल अभ्यास पाहिजे असा विषय नाही, पण जे काय तुम्ही करत आहात ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं देऊ शकता का हे तपासण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे परीक्षा हे तुमचं तपासणार आहे आणि ते तपासल्यानंतर तुम्हाला त्या पदावरती पोहोचवणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही पारंगत असायला पाहिजे, साध्या साध्या गोष्टी माहीत पाहिजेत. पण ह्या साध्या गोष्टी माहीत असण्यासाठी आपण 2 पावलं पुढे जायला पाहिजे. मग चालू घडामोडीसाठी काय वाचायचं हा मुद्दा येतो. एक चालू घडामोडीचा आम्ही प्रश्न घेतलाय हो. म्हणजे सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा साहित्य क्षेत्रातला भारत सरकारचा असणारा साहित्य अकादमी पुरस्कार हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. आता बाकीच्यांचा विषयच नाही. खेळाचा तो अर्जुन पुरस्कार आहे याचा विषय नाही. पण हा झाला ज्ञानपीठ पुरस्कार. मग चालू घडामोडी येतात कुठनं ते वाचायचं कसं हा महत्वाचा मुद्दा. आता या चालू घडामोडीसाठी टॉपर 777 नावाचं पुस्तक आहे 777. त्याचबरोबर अभिनव प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्याचबरोबर लक्षवेध सुद्धा आहे. म्हणजे यापैकी किमान पाठीमागच्या 3 आवृत्त्या वाचाव्यात आणि हे इयरबुक घेतलं तर वर्षभराचं होईल. इयरबुक 2000 पुढचं जे आहे वर्षभराचं इयरबुक जे आहे ते आपण वापरलं तरी काय हरकत नाही. म्हणजे यापैकी काही वापरा, त्यासाठी आपल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला मिळून जातील. ठीक आहे. हे टॉपर 777 जे आहे यासाठी पुरेसं वाटतंय आणि ते इद्रिस पठाण सरांचं आहे आपल्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे भूगोल नावाचा प्रकार आहे. वाचायचं कुठनं. आता याच्यावरती आलेला प्रश्न बघा. भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य टिंबाटिंबा आहे. पर्यायामध्ये दिलंय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा. यापैकी नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही. कसं काय. या पर्यायामध्ये दिलेले प्रश्नांचं पर्यायामध्ये काय दिलंय की आपल्या राज्यांची नावं दिलीत. 1 मध्य प्रदेश दिलंय, 2 उत्तर प्रदेश दिलंय, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि यापैकी नाही. आता आपल्याकडं सर्वात जास्त क्षेत्रफळाने असणारं राज्य कोणतं. यापैकी कोणतंच नाही. आपल्या देशातलं सर्वात जास्त क्षेत्रफळाचं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान आहे. म्हणजे हे उत्तर बरोबर. अहो आम्ही शिक्षक होणार आहे. आमच्या देशात सर्वात जास्त क्षेत्रफळाचं राज्य कोणतं हे जर आम्हाला माहित नसेल तर उपयोग काय. मग शिक्षक करायला पाहिजे का. नाही. मग हे सर्वात जास्त क्षेत्रफळाचं राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त क्षेत्रफळाचं मध्य प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे. म्हणजे राजस्थान 1 नंबर, 2 नंबर मध्य प्रदेश
आणि 3 नंबरचं क्षेत्रफळानुसार असणारं राज्य आमचं महाराष्ट्र आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे या साध्या गोष्टी. आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचं सर्वात शेवटचं घटक राज्य असेल ते म्हणजे गोवा आहे. 3702 चौरस किलोमीटर. 3.5 लाखाच्या आसपास ही आहेत पुढची. 3,07,713 आपला महाराष्ट्र आहे. हे क्षेत्रफळ असताना म्हणजे आमच्याकडे हे तिन्ही राज्य मोठी नाहीत हो. हे 2 नंबरचं आहे. आम्हाला 1 नंबरचं विचारलंय त्यामुळे यापैकी नाही. मग भूगोलसाठी वाचायचं काय हा महत्वाचा मुद्दा. भूगोलसाठी वाचणं महत्वाचं आहे. पहिल्यांदा ॲटलास वर भर द्यायचा. ॲटलास मॅप रीडिंग चांगलं करायचं. दुसरं बेसिक 5वी ते 12वीची पुस्तकं चांगली वाचायची. 5वी ते 12वी बेसिक नोट्स चांगल्या वाचायच्या. आणि असं बेसिक नोट्स वाचून नोट्स काढायला पाहिजेत. आणि मग असं असणारं तयार NCERT बेसिक एकत्रित करून तयार मटेरियल मी माझं पुस्तक दिलंय अजित सलगर, घेऊ शकता. हे बेसिक मटेरियल मध्ये तुम्हाला मिळेल. आणि सर्वात महत्वाचे सोर्स आहे ते 5वी ते 12वीची पुस्तकं. ठीक आहे. त्यानंतर असणारा पुढचा प्रश्न बघूया. कुणाचा? विज्ञानाचा आहे. काय प्रश्न आहे हो? असा आहे, अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवतो. आता कोणती तबकडी? हे संगणक आणि विज्ञानाशी संबंधित आहे. आता विज्ञान आणि संगणक एकत्र मी बोलतोय. आता यामध्ये तबकडी डेटा डिस्क वरती माहिती आपण साठवतो. ती डेटा डिस्क हे महत्वाचं आहे. डेटा डिस्क. त्यानंतर पुढचा असणारा प्रश्न विचारलाय, माणसाच्या शरीरामध्ये हाडांची संख्या किती असते? तो प्रश्न आहे. म्हणजे हाडांच्या वरती विचारलाय म्हणजे मानवी शरीरावरती प्रश्न आहे. आम्हाला लहानपणी जास्त हाडं शरीरात असतात. मोठे झाल्यानंतर ते एकमेकाला जुळून त्यांची संख्या कमी होते. आकार वाढतो ठीक आहे, पण संख्या कमी होते. सर्वात लांब हाड कोणतं? सर्वात लहान शरीरातलं हाड कोणतं हेही माहीत असणं गरजेचं आहे. ब्लड ग्रुप कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आणि कोणत्या प्रकारच्या ब्लड ग्रुपला कोणतं रक्त चालतं हेही साध्या साध्या गोष्टी माहीत पाहिजेत. अगदी डीप मध्ये राहू द्या हो. पण 4 प्रकारचे अनावधानाने निगेटिव्ह पॉझिटिव्ह सोडलं तर 4 प्रकार सरळ मार्गी असतात. ए बी, AB आणि O रक्तगट. हे कॉमन गोष्टी तरी माहीत पाहिजेत. मग साधी गोष्ट आहे की याला सर्व योग्य दाता म्हणतात, सर्व योग्य ग्राही म्हणतात. म्हणजे AB रक्तगट असणाराला Aचं चालतं, Bचं चालतं, Oचं चालतं, ABचं तर चालतं. मात्र Oचं असं आहे, Oला फक्त O रक्तगटाचं चालतं म्हणून याला दाता म्हणतात. याला दुसऱ्या कुणाचं चालत नाही, O रक्तगटवाल्याचं चालतं. Aला कुणाचं चालतं? Aचं चालतं आणि Oचं चालतं. Bला कुणाचं चालतं? Bचं आणि Oचं चालतं. ABला मात्र सगळ्या गावाचं चालतं. दूषित नसावं फक्त. आणि Oला फक्त Oचं चालतं. याला दुसरं कोणाचं चालत नाही. म्हणजे A, B, AB आणि O सगळ्यांचं रक्त या बाबाला AB रक्तगट असणार चालतं. या कॉमन गोष्टी तरी माहीत असायला पाहिजेत ना. आणि जर हे माहीत नसेल तर उपयोग काय आपला? बरोबर. आणि मग आपण शिक्षक होणार आहे, त्यामुळे या कॉमन गोष्टी माहीत असण्यासाठी सामान्य विज्ञान हा घटक सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात टाकलाय. आता तसं बघितलं तर आपला सामान्य ज्ञान या घटकामध्ये हे जे विषय समाविष्ट झालेले आहेत 4, 2, 3, 9 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला साधं नॉलेज का असना, वरवरचं नॉलेज का असना आपल्याला असायला पाहिजे. आणि मग ते विचारलं जातंय कुठून?
5वी ते 12वीच्या संदर्भामधून, 5वी ते 10वीच्या संदर्भामधून. आता मग जर बघितलं या विषयांचा अभ्यास करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या, पुस्तकं झाली किती? होय होतात, वेळ लागतो, पण करायला पाहिजे. हे 20 मार्क्स जर गोळा करायचे असतील आणि 20 पैकी 20 किंवा 25 पैकी 25 मार्क्स मिळवायचे असतील तर आम्हाला ह्या नोट्स काढणं, पुस्तकं, बेसिक पुस्तकं वाचणं, ह्याला दुसरा कुठला पर्याय नाही. मग याच्यासाठी सुद्धा सांगतो 5वी ते 12वीच्या ऐवजी मी सांगतो 8वी ते किंवा 5वी ते 10वी पर्यंत जरी काढलं तरी काय हरकत नाही. 5वी ते 10वी आणि पॉसिबल असेल तर सायन्सची तुम्ही 12वी पर्यंत स्कोर हे करू शकताय. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे कोणता हो? आता सामान्य ज्ञान या घटकाचाच हा प्रश्न आहे. तो कोणता? इथला असणारा प्रश्न आहे. ताजमहाल हा टिंबच्या सत्तेदरम्यान बांधला गेला, हा इतिहासाचा होऊ शकतो, पण ताजमहाल कोणी बांधला गेला हा सामान्य ज्ञानचा. आता दोन्हीकडे पण हा प्रश्न येऊ शकतो. ताजमहाल हा शहाजहानच्या काळामध्ये बांधला गेला आणि शहाजहाननं बांधलेला आहे, हे उत्तर बरोबर आहे. आता ताजमहाल आहे कुठं? आमच्या देशामध्ये आग्रा या ठिकाणी ताजमहाल आहे हो. आणि शहाजहाननं पत्नीच्या आठवणी प्रित्यर्थ, स्मृती प्रित्यर्थ तो बांधलेला आहे. मग असं असू द्या, मग हा ताजमहाल कोणता, काय आहे, काय दर्शवतो? 7 आश्चर्य आहेत जगातली आणि त्या 7 आश्चर्यांच्या पैकी हा एक ताजमहाल आहे. ही 7 आश्चर्य घोषित कोणत्या दिवशी केली? तर आपल्या जगामध्ये 7/7/7 म्हणजे 7 जुलै 2007 या रोजी संध्याकाळी 7 वाजता ही जगातली 7 आश्चर्य घोषित केली आणि त्या आश्चर्यामधला ताजमहाल हा एक आपला घटक आहे. म्हणजे हा इतिहासामधला प्रश्न होऊ शकतो, त्याचबरोबर सामान्य ज्ञान मधलाही प्रश्न होऊ शकतो आणि हे शिक्षकाला माहीत असलंच पाहिजे ना. ठीक आहे. मग या इतिहासासाठी कोणता संदर्भ वाचायला पाहिजे हा महत्त्वाचा. तर बघितलं 4थी पासून 4थी ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचायची. तुम्ही म्हणाल एवढी पुस्तकं वाचायची कसं होईल? आता पर्याय नाही हो, पैकीच्या पैकी मार्क्स तिथे देणार आहे. जर आम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आता जास्त कष्ट करावं लागेल. म्हणजे एक विधान आहे तसंच जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळावा लागतो. मग असा जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये आपल्याला कमी रक्त सांडेल म्हणजे वेळ जास्त पुरेल ना. कमी वेळेमध्ये हे 20-25 प्रश्न 2.5-3-4 मिनिटामध्ये होऊन जातील आणि बरोबर येतील आणि त्यानंतर बाकीच्या प्रश्नांना वेळ मिळत राहील. पण जर तुम्ही हे वाचन कमी केलं, नोट्स काढल्या नाहीत तर काय होणार आहे हो? अडचण होणार आहे. नक्की काय अडचण होणार? कारण ह्या प्रश्न वाचता क्षणी आम्हाला उत्तर सुचणार नाही, याच्यासाठी वेळ जाणार, प्रश्न चुकणार, म्हणजे चुकलं ते चुकलं, वेळ पण गेला मॅथ्स रिजनिंगला आणि वेळ कमी पडला म्हणजे काय होणार? स्पष्ट आपण स्पर्धेतनं बाहेर पडणार. त्यामुळं किती विषयासाठी किती मार्कासाठी हा विषय आहे याच्यापेक्षा प्रत्येक मार्क्स आपल्याला 1 आणि 1 मार्क्स मिळायला पाहिजे. हा तास धरून आपण जर प्लॅनिंगनं पुढे गेलो तर मात्र आपला बचाव बसू शकतो. कारण कमी वेळेत सुटणारे मराठी आहे, इंग्लिश आहे आणि सामान्य ज्ञानचा घटक आहे. हे सर्वसाधारण 80 मार्कांचे असतील प्रश्न. 80 प्रश्न सोडवण्यासाठी जर विचार केला तर अर्ध्या तासामध्ये ते 80 प्रश्न आरामात सुटून जातील. उरलेली 90 मिनिटं मॅथ्स रिजनिंगसाठी वापरली तर तुम्हाला स्कोर होईल. कारण ह्या 80 पैकी किमान 70+ तुम्ही होणं जास्त गरजेचं आहे आणि त्या 80 मध्ये हे 20 ते 25 प्रश्न येणार आहेत. त्यामुळं ते जर बरोबर यायचे असतील तर मात्र आपल्याला आत्ता कष्ट करावं लागणार. जे संदर्भ सांगतोय हे जास्त फोकस करायला पाहिजेत. त्यानंतरचा विषय घेतला, पुढचा असणारा विषय जो आहे तो म्हणजे नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रावरचा प्रश्न विचारलाय बघा की लोकसभेचे सभाध्यक्ष, लोकसभा सभाध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते
कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? सभागृहाचे सदस्य, आता हे सांगायची काही फार गरज नाही. लक्षात ठेवा, ज्या सभागृहाचा अध्यक्ष बनायचं असतं ना त्या सभागृहाचं सदस्य असलं पाहिजे, म्हणजे याच सभागृहाचे सदस्य असलं पाहिजे. आणि हे कुठं आहे? आमच्या साध्या बेसिकमध्ये उत्तर दिलंय. हे भारतीय संसदेतलं 2 सभागृहापैकी एक आहे. एक लोकसभा आहे भारतीय संसदेतलं पहिलं सभागृह, आणि दुसरं जे आहे ते राज्यसभा. हे पहिलं सभागृह, हे दुसरं सभागृह. याला जे आहे ते कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. मित्रांनो, हे उलट आहे. आपल्याला वाटतं की 1 नंबरचं आहे ते वरिष्ठ असायला पाहिजे आणि 2 नंबरचं आहे ते कनिष्ठ असायला पाहिजे. हे आपलं झालं. 1 नंबर यालाच म्हणतात आणि यालाच कनिष्ठ सभागृह म्हणतात. लोकांचे प्रतिनिधी इथं निवडून जातात, लोकांनी निवडून दिलेले खासदार इथं निवडून जातात आणि घटक राज्याच्या आमदारांनी निवडून दिलेले, घटक राज्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी खासदार म्हणून राज्यसभेत जातात. आणि मग लोकसभेचा विचार केला तर 543 खासदार लोकसभेमध्ये निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये सध्या 245 खासदार निवडून जातात. म्हणजे त्यापैकी 233 निवडून जातात आणि 12 राष्ट्रपती नियुक्त असतात. हा जो भाग आहे साध्या साध्या गोष्टी. आता आपल्या घटनेनं मान्य केलेली सदस्य 550+2 होती. 2 अँग्लो इंडियन आता रद्द केली आणि ही राज्यसभेची सदस्य संख्या 250 होती. पैकी एवढे सध्या आहेत. ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. आणि नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत, आपले मूलभूत हक्क काय आहेत, त्यावरती प्रश्न येतो की मूलभूत हक्क आमच्या भारतीय संविधानानं कोणत्या देशाकडून स्वीकारला? आम्हाला माहीत पाहिजे. घटना दुरुस्ती कोणत्या देशाकडून स्वीकारली? दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकारली. मूलभूत हक्क अमेरिकेकडून स्वीकारले. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून स्वीकारली. मूलभूत कर्तव्य आम्ही रशियाकडून स्वीकारलेली आहेत. ज्या देशाकडून जे स्वीकारलं किमान त्या देशाचं नाव तरी माहीत पाहिजे, म्हणजे आमच्या घटनेचे मेन सोर्स कोणते आहेत किंवा उगम स्रोत कोणते आहेत. या गोष्टी तरी साध्या साध्या गोष्टी आहेत, आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना नॉलेज देत असताना त्यांना फक्त पुस्तकात आहे तेवढंच देऊन चालणार नाही. तर आता शासनाला असं अपेक्षित आहे, आपल्या देशाला असं अपेक्षित आहे की प्रामाणिक आणि चांगले ज्ञान असणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. आणि मग ते ज्ञान मिळवायसाठी तर ही परीक्षा आयोजित केलेली आहे. मग ह्या परीक्षेमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर याला पर्याय नाही, बेसिकचा अभ्यास करावा लागेल. मग नागरिकशास्त्राचा विचार केला तर 10वी-12वी पर्यंत नागरिकशास्त्राचा इतिहास, काही इयत्तेमध्ये इतिहासाच्या शेवटी नागरिकशास्त्र दिलंय, तिथून छोटी छोटी पुस्तक सुरू झालेत. आणि 12वी पर्यंत म्हणजे 11-12वीला राज्यशास्त्र हा विषय आहे. 12वी पर्यंत नागरिकशास्त्र चांगलं करून घ्यायचं आणि त्यामध्ये 11वी-12वी जास्त बेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्राचा विषय येतो. अर्थशास्त्राचा विचार केला तर अर्थसंकल्पावरती प्रश्न आलाय, वित्तीय समावेशनावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपल्या देशाचा अर्थसंकल्प कोण सादर करतं? अर्थसंकल्प कोण सादर करतं? तर अर्थसंकल्प हे देशाचे अर्थमंत्री सादर करतात. आणि तो अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सध्या सादर केला जातो? पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा, पण सध्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो लोकसभे आणि राज्यसभेमध्ये. म्हणजे पूर्वी तो फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता, आता मात्र तसं नाही. आता 1 फेब्रुवारीला सादर करायला अर्थसंकल्प सुरुवात केलेली आहे. आता मग रेल्वे अर्थसंकल्प पण होता, तो मात्र 2016 नंतर रेल्वे अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये सामील केलेला आहे. त्याची शिफारस सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, मग असं असणारं अर्थशास्त्र 9वी पासून जे आहे 9वी ते 12वी पर्यंतचं अर्थशास्त्र चांगलं करणं गरजेचं आहे. बेसिक आपल्याला वाटतं थोडंसं 12वी नको 10वी करावं, ठीक आहे, पण 12वी पर्यंत केलेलं चांगलं. जेवढं जास्त नॉलेज मिळेल ते वाया जात नाही. आणि नोट्स काढत असताना एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही बेसिकचं चांगलं आकलन करून घेऊन नोट्स काढा आणि एकदाच नोट्स काढा. त्या नोट्स
तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवतील. त्याचंच रिव्हिजन करायचं, परत दुसऱ्यांदा ते पुस्तक वाचायचं नाही. सामान्य ज्ञान हा विषयाचा जो भाग आहे, सामान्य ज्ञान मध्ये काय विचारलंय महत्वाचं, मगाशी पण एक प्रश्न सांगितलाय तरी पण आता एक सांगतो की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे, यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी जे साधू बेटावरती आहे, कोठे आहे तेही एक वेळा प्रश्न विचारलाय. साधू बेटावर आहे, गुजरातमध्ये नर्मदा नदीमध्ये आहे. उंची किती आहे तर 182 मीटर आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, जो न्यूयॉर्क मध्ये स्वतंत्र देवतेचा पुतळा आहे तो 91 मीटर उंचीचा आहे, त्याच्या दुप्पट 182 मीटर आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, गुजरातची विधानसभा जी आहे, गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या 182 मीटर आहे, सॉरी 182 सदस्य संख्या आहे. त्यामुळं ती सदस्य संख्या जी आहे तेवढीच मीटरमध्ये उंची या स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची ठेवलेली आहे. म्हणजे या गोष्टी साध्या साध्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण एकतर शिक्षक आहोत, आदर्श शिक्षक बनायला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे शिक्षक आज आपल्या देशाला गरजेचे आहेत. आणि म्हणून ही अभियोग्यता चाचणी ही परीक्षा ठेवलेली आहे. मग यामध्ये जर स्कोर व्हायचा असेल तर मित्रांनो हे 20 ते 25 प्रश्न आपल्याला 4 मिनिटाच्या आत आपल्याला सोडवता येतात आणि परफेक्ट उत्तर बरोबर येणार आहे. पण हे कधी येणार आहे, हे सगळे सोर्स केले तर. त्याचबरोबर मग मराठीचा विचार केला पाहिजे. मराठी सारखा विषय तसा संदर्भ घेऊन आपल्याला वाचायला पाहिजे. मग मराठीचा विचार केला तर मराठीचं काय आहे, मराठीचं वाचायचं काय हा मुद्दा येतो. त्यामध्ये संदर्भ ग्रंथमधून मो रा वाळंबे, त्यानंतर बाळासाहेब शिंदे हे जास्त कव्हर करू शकतो. त्यानंतर इंग्लिशसाठी काय, इंग्रजी वापरता काय येईल, इंग्लिशचा विचार केला तर पाल अँड सुरी. आणि दुसरा घटक जो पाल अँड सुरी आणि दुसरं असणारं पुस्तक बाळासाहेब शिंदेचं वापरलं तरी चालेल. म्हणजे हे विषय सुद्धा आपल्याला कंप्लीट करता येतील. आणि हे जे 20 ते 25 आणि हे प्रत्येक विषयाचं मराठी आणि इंग्लिशचा विचार केला तर ह्या सगळ्या सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश या सर्व घटकावरती जवळपास 80 प्रश्न आपल्याला कव्हर करता येतात. याला मात्र अभ्यास करायला जास्त वेळ लागेल, पण सोडवण्यासाठी परीक्षेमध्ये 2 तासच आहेत. हो, आमच्याकडं 2 तास म्हणजे 120 मिनिटं आहेत आणि प्रश्न संख्या आहेत किती, 200. बरं ठीक आहे, ते 200 आहेत ते आहेत, पण ते काय साधे आहेत का, नाहीत. मॅथ्स रिजनिंगचेच 120 प्रश्न आहेत यापैकी. आणि मग याच्यावर किती वेळ देणार आणि बाकीच्यांना वेळ किती देणार. मग हा जर आम्हाला सोडवण्यासाठी सराव करावाच लागेल, पण सराव जरी केला तरी काही ना काही वेळ द्यावाच लागणार आहे. या असणाऱ्या सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश या प्रश्नांच्या पेक्षा, या विषयातल्या प्रश्नांच्या पेक्षा जास्त वेळ मॅथ्स रिजनिंगला द्यावा लागणार. हे खरं आहे की नाही. हो, मग जर हे खरं असेल तर मात्र आम्ही काय केलं पाहिजे की या विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न वाचता क्षणी उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आपला तिथं वेळ वाचेल. म्हणजे 10 सेकंदात त्याची उत्तरं दिली पाहिजेत. म्हणजे टोटल हे 80 प्रश्न जास्तीत जास्त 30 मिनिटात सुटले पाहिजेत. मग 90 मिनिटं याला मिळतील. 90 मिनिटं या 120 प्रश्नांना आपल्याला टॅकल करायला मिळतील. तर आपण स्कोअरमध्ये येऊ. आणि आपण 150-160च्या लेवल असेल तर 100% आपलं सिलेक्शन असेल. मग ते 150-160 पर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला हे या 80 प्रश्नांना पर्याय का 20-25 प्रश्न सामान्य ज्ञानचे, त्यानंतर मराठी 20-25, इंग्लिश 20-25, काही ठिकाणी कमी जास्त असेल, इथं 30 असतील मराठीचे, चालतंय, ठीक आहे. मग या पैकीच्या पैकी प्रश्नांची उत्तरं कमी वेळेमध्ये आपल्याला देता येतात. 2 तासापैकी अर्ध्या तासामध्ये हे 80 प्रश्न आपण टॅकल करू शकतो. आणि ते जर केलं, ते जर जमलं तर आपण
आपली पोस्ट निश्चित करू शकतो. म्हणजे 80 प्रश्न हे कमी वेळेत अर्ध्या तासात जर आम्हाला परफेक्ट बरोबर आले आणि त्यातले 70 आपले बरोबर आले तर निम्मा स्कोर तुम्ही अर्ध्याच तासात केला हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतरचा उरलेला 90 मिनिटं आपल्यासाठी मॅथ्स रिजनिंगसाठी शिल्लक राहणार आहेत. आणि मग तिथं आपण अगदी मिनिटाला एक जरी सोडवलं तर 90 प्रश्न बरोबर आले, 70 अधिक 90 झाले किती 160 हे लक्षात ठेवा. पण तुम्ही फक्त हा घटक जास्त आहे म्हणून या घटकावर भर द्यावा लागणार, प्रश्न नाही, त्याला वेळ द्यावा लागणार. पण फक्त यालाच वेळ देत बसला आणि याला जर दुय्यम मानलं तर मात्र तुम्ही यादीत याल का नाही हे तुम्हीच विचार करा, मी सांगू नये. म्हणजे निकाल लागल्यानंतर स्कोअर आपला असेल का नसेल हे तुम्हीच विचार करा. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या टॅट मध्ये जे गुण मिळणार आहेत ना TAIT परीक्षेमध्ये तेच आपलं नशीब ठरवणार आहे. कारण ह्या परीक्षेमध्ये समजा मला 160 मार्क्स मिळाले आणि एखाद्या संस्थेची जाहिरात आली, हा शिक्षक भरायचा आहे आणि मी अर्ज केला, 160 मला आहेत आणि 160च्या खाली 150 वाला, 140 वाला, 130 वाला आहे, घेणार कुणाला? पहिल्यांदा मला. बरोबर ना? म्हणजे एक लक्षात ठेवा, या टॅट मध्ये आपण सर्वात जास्त स्कोअर करूया. आली जाहिरात, आली संस्था, त्या संस्थेत आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे, किती पण अर्ज येऊ द्यात. बरोबर? म्हणजे आपलं नशीब बदलवणारी ही परीक्षा आहे टॅट. आणि यामध्ये आउटपुट मिळवायचं असेल तर या विषयांवरती वेळ आपण खर्च करू. माझं असं मत आहे की मॅथ्स रिजनिंग साठी निम्मा वेळ द्या किंवा 60% वेळ द्या आपण कॅल्क्युलेशन नुसार, आणि उरलेला 40% तुम्ही 10 तास अभ्यास करत असला तर ठीक आहे, 5 ते 6 तास मॅथ्स रिजनिंगचा करा, किमान 4 तास या विषयांना द्या. म्हणजे आपल्याला कुठंतर समतोल साधता येईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला सिलेक्ट होता येईल. काही जणांचा गैरसमज झालाय त्यात म्हणजे मॅथ्स रिजनिंगच, बाकीचं काय साधं असतंय. होय, साधं असतंय हो, पण त्या सामान्य ज्ञान विषयाचे 20-25 प्रश्न आहेत, साधा असतंय. तुमचे 10 बरोबर आले आणि 10 चुकले, उपयोग काय होणार आहे? जिथं खरं मिळायचंय ना तिथंच तुम्ही चुकला. मराठीचे 30 प्रश्न आले, 20 किंवा 15च बरोबर आले, तिथं 15 गमावला, शिल्लक राहिलं किती? अवघड होणार आहे ना. म्हणजे असेच 10-15 गमावत इथं बसला तर मॅथ्स रिजनिंग मध्ये अजून गमावणार आहे तुम्ही. मेळ लागल, सिलेक्शन होईल, परत एकेका मार्कासाठी सुद्धा आपल्याला पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. तशी वेळ यायला नको, म्हणून आत्ताच आपण कष्ट करूया, या दिशेनं जाऊया. तर मित्रांनो, असं असणारं मार्गदर्शन अशा प्रकारे ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये आमची बॅच सुरू आहे. त्या प्रत्यक्ष बॅचला आमचं जे वर्कआउट असणार आहे ते टेस्ट सिरीजनुसार सुद्धा असेल, त्याचबरोबर प्रॉपर टीचिंग होईल. जे परीक्षेला येतं तेच आम्ही शिकवतो, तेच आम्ही नोट्समध्ये देतो आणि त्यामुळं आमचे शेकडो विद्यार्थी सिलेक्ट झालेले दिसतात, शेकडो विद्यार्थ्यांची निवड झालेली दिसते. म्हणजे परीक्षेला येतात ते शिकवण्यासाठी आम्ही हा सगळा अभ्यास केलेला असतो की कोणते प्रश्न येतात आणि ते कुठून येतात. या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही वर्गामध्ये करतोय. आणि वैशिष्ट्य म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये टीचिंग हा जो GSचा पार्ट आहे त्याला मी स्वतः आहे, माझं नाव अजित सलगर. त्यानंतर मराठी आहे, मराठीसाठी आमचे स्पेशल टीचर आहेत विकास माने सर. त्यानंतर इंग्लिशसाठी वेगळे सुतार सर, आणि मॅथ्स आणि रिजनिंग स्पेशलिस्ट आयुष्य ज्यांनी त्या मॅथ्स रिजनिंगसाठीच वाहून घेतलंय असे म्हणणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुपे सर मॅथ्स आणि रिजनिंग शिकवतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक घटकावर त्या विषयात आयुष्य खर्च केलेला, त्या विषयातलं आपल्या आयुष्यातली 10-15 वर्षे खर्च केलेला शिक्षक तुम्हाला ज्ञान देण्यासाठी. सांगायचं असेल तर बघा, हे जे माझं स्वतःचं भूगोलचं पुस्तक MPSC वरती आहे हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर सुतार सरांचा विचार केला तर सेट नेट झालेले सर आहेत ते, मग तुम्हाला इंग्लिश कमी पडेल. आणि आमच्या तुपे सरांचा विचार करायचा असेल तर तुपे सरांनी त्यांचं आयुष्यच गणित बुद्धिमत्तेत वाहिलंय.
दुसरं काही डोक्यात नाहीच, गणित बुद्धिमत्ताच शिकवलेलं आहे. मग ते वेगवेगळ्या अँगलनी कसं सोपं करून सांगायचं, कसं लवकरात लवकर कमी वेळेत ते गणित कसं सोडवायचं, ह्या शॉर्ट ट्रिक सुद्धा आमचे तुपे सर सांगतात. मग आम्हाला हेच पाहिजे, गणित सुटतंय हो, पण एक गणित सोडवायला 5 मिनिटं 4 मिनिटं जाणार असतील तर आमचा उपयोग होणार आहे का या परीक्षेत? नाही होणार. आणि त्याचसाठी मार्गदर्शनाची गरज असते, तेही योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि तेच नेमकं आमच्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये केलं जातं आणि म्हणून आमचे विद्यार्थी निवड यादीमध्ये झळकतात. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पण अजूनही तुम्ही आपल्या माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते कमेंटमध्ये कळवा. जे अजून पाहिजे वाटतंय किंवा आणि काही नाविन्य असावं असं वाटतंय तेही कळवा. जे काही तुमचं मत असेल ते कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, थांबूया. धन्यवाद.